ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनी गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनी, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, हा निष्कर्ष काढणे आपल्या बंधू भगिनींना सोपे जावे यासाठीच मी सध्या आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर आज आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य अशा सुमारे 17 नंबरची कंपनी असणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी आपण आत्ता जो अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत तो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पहिला मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अल्ट्राटेक सिमेंट व अल्ट्राटेक सिमेंट ही सिमेंट सेक्टरमधील कंपनी आहे. मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अंबुजा सिमेंट, श्री सिमेंट, JK सिमेंट, दालमिया भारत, ACC, रॅमको सिमेंट, नुवोको सिमेंट, इंडिया सिमेंट, JK लक्ष्मी सिमेंट, स्टार सिमेंट, ओरिएंट सिमेंट. मित्रांनो अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. त्यापैकी किंवा तुम्हाला हव्या त्या कोणत्याही कंपनीचा अभ्यास जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या एका शेअरची आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 तर आजची किंमत काय होती तिला करंट व्हॅल्यू असे म्हणतात. तर अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या शेअरची आज दिनांक आहे 4 ऑगस्ट 2025 तर आज किंमत होती 12,257 रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर मित्रांनो त्या कंपनीच्या शेअरची सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या 52 वीक हाय आहे 12,714 रुपये व 52 वीक लो आहे 10,047 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स 8,019 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स 3,753 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स 2,700 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले
त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅपिटल आहे 3,61,188 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा. म्हणजेच काय, तर त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीला 2025 साली 6,050 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 6,981 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 5,069 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 7,265 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 5,316 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचे सुमारे 59.23% शेअर्स आहेत. पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. तर त्यांच्याकडे अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचे सुमारे 16.90% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये म्हणजे त्या FIIचा हिस्सा हा अल्ट्राटेक सिमेंटमध्ये सुमारे 15.72% आहे. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे आपण आत्ता पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीला 2021 साली 5,316 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत काही वर्षी कमी झाला, काही वर्षी वाढला, असा वाढत वाढत 2025 साली 6,050 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा शेअर्स 2 वर्षापूर्वी 8,019 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 3,753 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 2,700 रुपयाला मिळत होता. तोच अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला सुमारे 12,257 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 8,019 किंवा त्याच्या पटीत, 5 वर्षापूर्वी 3,753 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 10 वर्षापूर्वी 2,700 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचा आपण समजा 10 वर्षापूर्वी एकच शेअर जरी घेतला असता, म्हणजे एकच्या पटीत आपण कितीही घेऊ शकतो, पण आपण अभ्यासासाठी आत्ता एकच धरू. समजा 10 वर्षापूर्वी 2700 रुपये अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये गुंतवले असते, तर ते आज करंट व्हॅल्यूला 12,257 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर 2700 रुपयेचे 10 वर्षात 12,257 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2,
निष्कर्ष क्रमांक 2 काय आहे, तर अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 59.23% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही उत्तम कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा हा 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. तर अल्ट्राटेक सिमेंटमध्ये तो 59.23% आहे. तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, तर अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही, म्हणजे वाढीमध्ये सातत्य नाही. अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत निव्वळ नफ्यात आहे, म्हणजे त्या कंपनीला कधीही तोटा झालेला नाही 5 वर्षात. परंतु जो नफा झालेला आहे ते नफ्याची वाढ ही सक्षम, म्हणजे सातत्य नाही त्या वाढीत. 2021 साली 5,316 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 7,265चा झाला होता. 2023 साली तो नेट प्रॉफिट कमी झाला, तो 5,069च झाला. नंतर 2024ला 6,981 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला. परंतु 2025ला ते 2024शी तुलना करता 2025ला तो नेट प्रॉफिट जास्त वाढलेला नाही, उलट थोडा कमी झालेला आहे. त्यामुळेच ही कंपनी जरी नेट प्रॉफिटमधली असली तरी तिचा नेट प्रॉफिटमध्ये वाढ नाही आहे, म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर मित्रांनो अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे व त्यातून निघालेला निष्कर्ष ह्याचे क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.